दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा कट उधळून लावून दरोडेखोरांना अटक करण्यात अहमदपूर पोलिसांना यश आले। या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी की अहमदपूर तालुक्यातील हगदळ गुगदळ रोडवर ही कार्यवाही 21 जुलै रोजी पहाटे 3 वाजता करण्यात आली असून पोलिसांनी 5 पैकी 2 दरोडेखोरांना शस्त्रासह अटक केला आहे, तर 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पलायन करून यशस्वी झाले होते। त्यातील एक आरोपी त्याच दिवशी सायंकाळी अहमदपूरच्या बसस्टँड येथे लहान मुलाच्या हातातील चांदीचे दागिने चोरी करताना पोलीस कर्मचाऱ्याने रंगेहात पकडले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 जुलै रोजी अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी आरदवाड, पोलीस कॉन्स्टेबल हरी कांबळवाड, मारुती शिंदे, विशाल सारोळे, पद्माकर पांचाळ, चालक उद्धव मुंडकर आदींचे पथक अहमदपूर तालुक्यातील हगदळ गुगदळ रोड परिसरात नियमित गस्त घालत होते। त्यावेळी काही संशयित व्यक्ती पहाटे 3 वाजता एका निर्जन स्थळी संशयास्पदरित्या एकत्र जमलेले दिसले। पोलिसांनी तात्काळ त्यांची चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले। म्हणून खात्री पटल्यानंतर नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांना या घटनेची सविस्तर माहिती फोनद्वारे देण्यात आली। रायबोले यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन स्वतः जाय मोक्यावर जाऊन मार्गदर्शन करत आपल्या पोलीस पथकासह अगदी तत्परतेने 5ही जणांना घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापैकी 3 जण पोलिसांना चकमा देऊन पळून गेले। पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले। त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरली जाणारी लोखंडी सत्तूर, अंबारी मिरची पावडर, एक स्क्रू ड्रायव्हर, एक लोखंडी पाना आदी शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत। पळून गेलेल्या 3 आरोपीपैकी एक अहमदपूर बस स्टँड येथे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका लहान मुलाच्या हातातील चांदीचे दागिने काढून घेताना बस स्टँड येथे कर्तव्यावर असणारे पोलीस कॉन्स्टेबल बबन चपडे यांनी रंगेहात पकडले। पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी आरदवाड यांच्या फिर्यादीवरून अनिल शेषराव शिंदे वय 35 वर्ष राहणार इंदिरानगर, पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी, संजू उर्फ संजय विठ्ठल धोत्रे वय 25 वर्ष राहणार पिंगळी रस्ता वलसा खुर्द परभणी तालुका जिल्हा परभणी, कृष्णा उर्फ गजानन अण्णा शिंदे राहणार सागर कॉलनी पाथरी परभणी। 3 अटक आरोपी व 2 फरार आरोपी अनिल राजा शिंदे राहणार पाथरी जिल्हा परभणी, रवी भास्कर पवार राहणार पाथरी जिल्हा परभणी आदींवर अहमदपूर पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 516/2025 कलम 310-4 भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची चौकशी सुरू असून पळून गेलेल्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सतर्क असलेल्या पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकातून कौतुक होत आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बीडी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल हे करत आहेत। दिनांक 21/7/2025 रोजी पहाटे 3च्या दरम्यान अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्हास गोपनीय माहिती मिळाली की गुगदळ हगदळ शहरात रोडवर काही इसम संशयास्पदरित्या फिरत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रगस्तचे कर्मचारी तानाजी आरदवाड, त्याचप्रमाणे डीबी टीमचे इतर 2 कर्मचारी तसेच PSI श्रीमंगल यांना तात्काळ घटनास्थळी रवाना केले असता त्या ठिकाणी 5 लोक दबा धरून बसले होते। त्यांना आम्ही नावगाव विचारले असता त्यांनी अनिल शेषराव शिंदे, गजानन अण्णा शिंदे, अनिल अण्णासाहेब शिंदे, रवी भास्कर पवार तसेच संजय विठ्ठल धोत्रे हे सर्वजण राहणार पाथरी जिल्हा परभणी येथील होते। त्यांना इथं का फिरत आहे त्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सविस्तर किंवा इथे येण्याचं कारण व्यवस्थित सांगू शकले नाहीत। त्यांच्या हालचालीनं आम्हाला काही संशयास्पद वाटलं, त्यामुळे त्यांची आम्ही अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एक सत्तूर, चटणीपूड तसेच घरफोडी करण्यासाठी जे कटर वापर करतात ते असे कटरचे साहित्य मिळाले। त्यामुळे आमची खात्री झाली की त्यांनी दरोडा टाकण्याची पूर्व तयारी करून आलेले आहेत। त्यामुळे त्यांना आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला आणलं। त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी या ठिकाणी कोणता तरी अनुचित प्रकार किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने आले होते, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आले होते अशी आमची खात्री झाल्याने त्यांना
अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 516/2025 BNS 310-4 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. लागलीच 3 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. इतर 2 आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. 3 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांचा PCR मान्य न्यायालयाने आजपर्यंत मंजूर केलेला आहे. त्यांच्याकडे अजून आम्ही त्यांचे रेकॉर्ड पाहिले असतात. त्यातील इतर 2 आरोपीवर या अगोदर मोक्याचा प्रस्ताव गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि इतर त्या आरोपीवर सुद्धा घरफोडीचे 3-3, 4-4 गुन्हे दाखल आहेत, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आता पुढील कारवाई करीत आहोत आणि पुढील तपास PSI श्रीमंगल करीत आहेत. या उद्देशाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की काही संशयास्पद रात्रीच्या दरम्यान जर इसम मिळून आल्यास त्यांनी तत्काळ डायल 112 ला कॉल करावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा. जय. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याच मोबाईलवर पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज बहुजनांचा.